नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद. मित्रांनो, आपण कालच व्हिडिओ बनवला होता की आपला जो पगार वाढ आहे किंवा DA आपला ह्या वर्षी वाढलेला नाही आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला सरकारला एक मेलद्वारे निवेदन द्यायचं होतं मित्रांनो. तर सुरक्षा रक्षकांसाठी आपण PDF फाईल पण बनवली होती, त्याची लिंक पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर केली होती. त्या लिंकवर ओपन करून तुम्हाला ती PDF ओपन होणार आणि ते तुम्हाला मेलमध्ये जाऊन ईमेल ID सुद्धा आपण दिलेले होते. तर आपल्याला फक्त एवढंच काम करायचं होतं मित्रांनो. तर कितीक सुरक्षा रक्षकांनी मेल सेंड केलेला आहे ज्या ईमेल IDवर आपल्या गव्हर्नमेंटला, त्या सुरक्षा रक्षकांनी मी नंबर देतोय माझा, समोरच डिस्प्लेवर नंबर दिसेलच तुम्हाला. तर त्या नंबरवर ज्या ज्या सुरक्षा रक्षकांनी मेल केलेला आहे त्या सुरक्षा रक्षकांनी माझ्या WhatsApp नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो, की जेणेकरून समजेल की आपले किती सुरक्षा रक्षक जागृत आहेत आणि कोणाकोणाला म्हणजे पगाराची आवश्यकता आहे मित्रांनो. समजलं का तुम्हाला? तर मित्रांनो, हे बघा, ही लढाई माझी एकट्याची नाही आहे, ही लढाई सर्वांची मित्रांनो. पगारवाढ हा सर्वांना झालाच पाहिजे आणि जो आपला हक्काचा आहे तो आपल्याला भेटलाच पाहिजे मित्रांनो. 2020 नंतर पगारवाढ आपली झालीच नाही. एवढ्या कमी पगारामध्ये आपण मुलाबाळांचं शिक्षण असो किंवा आपला ट्रॅव्हलिंग खर्च असो किंवा बऱ्याच गोष्टी मित्रांनो, त्या आपण एवढ्या कमी पगारामध्ये करतोय. खरंच सुरक्षा रक्षकाला मानावं लागेल की एवढ्या कमी पगारामध्ये तो सर्वांना सुखी ठेवतोय. आई वडील असतील किंवा भाऊ बहीण असतील किंवा समजा मुलाबाळांचं शिक्षण वगैरे नाही होत कमी पगारात, पण ठीक आहे, सुरक्षा रक्षक आपले मॅनेज करतायत मित्रांनो. मी सुद्धा मॅनेज करतोय, माझ्याकडे पण प्रॉपर्टी वगैरे तसलं म्हणजे नाही आहे काही, पण आपलं ठीक आहे. आम्हाला पण 2 मुली आहेत, तर 2 मुलींचं शिक्षणासाठी वगैरे ह्या गोष्टी पैशांची गरजच लागते मित्रांनो. तर व्हिडिओ फक्त हा म्हणजे याच्यासाठी मी बनवतोय की किती सुरक्षा रक्षकांनी मेल केला फक्त मला कळू दे मित्रांनो, कारण की तुमच्या या सपोर्टमुळे मला एनर्जी भेटते, त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर फक्त मी एक जस्ट बोलतो ना आपण की जसं वोटिंग केल्यानंतर आपण मत मोजतो आणि किती लोकांनी वोटिंग केलेली आहे ते तिच्याच समजतं मित्रांनो. तसंच आता हे मेल किती सुरक्षा रक्षकांनी केलेलं आहे ते मला ॲव्हरेज काढायचं आहे मित्रांनो. मग त्या अनुषंगानेच आपण पुढं व्हिडिओ बनवू किंवा पगारवाढचा विषय असेल किंवा DAचा विषय असेल किंवा वेटिंगचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांचं वेटिंगचं काय जे काही आहे त्या संदर्भामध्ये पण आपण मित्रांनो व्हिडिओ बनवणार आहेत मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये अक्षरशः अजून पण तिथं भरपूर वेटिंग आहे आणि सुरक्षा रक्षकांना ड्युटीज भेटले नाही मित्रांनो. जवळजवळ 4-5 वर्ष होऊन गेले 2019 पासून. तर हे कुठंतरी दुर्दैवी गोष्ट आहे मित्रांनो. आज तो सुरक्षा रक्षक म्हणजे मला एवढे फोन येतात, कमेंट पण येतात की सर रायगडमध्ये वेटिंगला आहे, अजूनपर्यंत आम्हाला ड्युटी भेटली नाही आहे. मित्रांनो, हा रायगडमध्ये इंडस्ट्रियल एरिया वगैरे कमी असेल किंवा तिथं स्टाफ जे बोलतो ना आपण निरीक्षक किंवा राऊंडर असतील त्यांची कमतरता कमी असल्यामुळं तिथं आस्थापन भेटत नाहीत मित्रांनो. तर त्या अनुषंगाने आपण ते आकृतीबंध जागा त्याची जे व्हिडिओ टाकला होता त्या लवकरात लवकर जागा भरल्या तर आपल्या सर्व जिल्ह्यांचं व्यवस्थित सुरळीत होणार अशी मी आशा करतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की मेल जे मी बनवला होता व्हिडिओ, तर मी माझा नंबर देतो, मला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो, किती सुरक्षा रक्षकांनी मेल केलेला आहे. म्हणजे कळेल की ॲव्हरेज कळेल मित्रांनो मला की किती सुरक्षा रक्षक जागृत आहेत आपले. आणि त्या अनुषंगाने आपण पुढची कारवाई आहे म्हणजे पुढचे जे आहे आपलं जे अभ्यास करून ठेवलेला आहे आपण. माझ्यासोबत योगेश पाटील असतील किंवा संदीप भाऊ सोनवणे असतील, यांचं वारंवार मार्गदर्शन आहे मला आणि त्या अनुषंगाने आपण हे सर्व पत्रव्यवहार असो किंवा संघटनेच्या मार्फत असो ते आपण करतोय. आणि स्पेशली म्हणजे हे जे आपण मोहीम राबवली होती मेल मोहीम, तर ही ऑलमोस्ट म्हणजे आपल्याला स्वतः म्हणजे गव्हर्नमेंटला सिद्ध करून द्यायचं होतं की सुरक्षा रक्षक हा जागृत आहे. आणि मेलमध्ये जास्त काही नाही मित्रांनो, कायदा तरतूद त्या अनुषंगाने आपण ते PDF तुम्ही वाचा मित्रांनो आणि त्याच्यानंतरच तुम्ही विचार करा तुम्हाला मेल करायचा आहे का नाही करायचा आहे. मित्रांनो, पगारवाढ हा झाला तर सर्वांचाच वाढणार, हा माझा एकट्याचा नाही वाढणार, तुमचा सर्वांचाच वाढणार आहे मित्रांनो. त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवला होता. तर ते स्क्रीनशॉट अजून बी जर सुरक्षा रक्षकांनी जर मेल केलेला असेल तर प्लीज मेल करा. मेलने
90% फरक पडतो मित्रांनो। आणि आता आचारसंहिता आहे, तर आपण 2 महिने वाट बघूया। 2 महिन्यानंतर बरेच आपल्या जे आकृतीबंध जागा असतील किंवा आपल्या सुरक्षा रक्षकांची जी भरती आहे ती पण होण्याचे चान्सेस राहतील मित्रांनो। मी शुअर सांगू शकत नाही, पण भरती निघण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो। पण आता सध्या इलेक्शन झाल्यानंतरच, तर त्याची पण आपण वाट बघूया आणि त्याची जशी आपल्याला अपडेट आली तसं आपण त्याच्यावर व्हिडिओ पण होणार मित्रांनो। कोणत्या जिल्ह्यात किती जागा, कसे काय, सर्व रितसर आपल्या साध्या भाषेमध्ये आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो। मी काही जास्त मराठी शुद्ध मराठी पण नाही, इंग्लिश पण नाही आहे, मी माझ्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवतो मित्रांनो। पण बऱ्याच सुरक्षा रक्षकांना कळत नाही, बऱ्याच सुरक्षा रक्षकांना कळतात मित्रांनो। ठीक आहे, तरी असाच सपोर्ट असू द्या, वारंवार तुमच्यापर्यंत मी नवीन व्हिडिओ घेऊनच येईल मित्रांनो। आणि आपण सुरक्षा रक्षकांच्या बाजूनेच व्हिडिओ बनवतो, माझे तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आपण सुरक्षा रक्षकांची तडमडण्यात जास्त करून व्हिडिओ बनवतो मित्रांनो। आणि विशेष करून म्हणजे हा तर भाग झाला, काल आपण जो मेल सुरक्षा रक्षकांनी पाठवा त्या संदर्भात होता। आता सेकंड जो विषय मी बोलतोय मित्रांनो, कामगार कल्याण मंडळ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, या म्हणजे कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत म्हणजे कबड्डी स्पर्धा राबवल्या जातात जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये। तर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असते मित्रांनो ती। तर त्या कबड्डी स्पर्धेमध्ये ज्या सुरक्षा रक्षकांना, ठाणे जिल्ह्याच्या ज्या सुरक्षा रक्षकांना कबड्डीमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी मी नंबर देणारच आहे, त्या नंबरवर मला तुमचं नाव आणि तुम्ही कबड्डी खेळण्यासाठी तयार आहेत का हे मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे मित्रांनो। मला लिस्ट तयार करायची आहे कबड्डीसाठी। आपल्या ठाणे जिल्ह्यातून आपल्याला 2 ते 3 टीमा उतरवायच्या आहे मित्रांनो। आपल्याला मंडळा थ्रू तिथं कबड्डी खेळण्यासाठी जायचं आहे। आणि म्हणजे एस.टी. महामंडळ असो किंवा बजाज कंपनी असो किंवा टाटा असो किंवा रेल्वे डिपार्टमेंट असो किंवा हिंदुजा हॉस्पिटल वगैरे असे मोठे जे आस्थापने आहेत ते कामगार कल्याण मंडळाचं वेलफेअर फंड भरतात, ते सर्व तिथं मित्रांनो एकत्र येतात। म्हणजे त्यांच्यासोबत आपली कबड्डी स्पर्धा असते मित्रांनो। मागच्या वर्षी पण आपण 3 मॅचेस जिंकलो होतो आणि 4थी हारलो होतो मित्रांनो, त्याच्यासाठी त्या बाहेर निघालो होतो। आणि त्याच्यानंतर आपले जळगाव जिल्ह्याचं जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी मागच्या वर्षी पण 4 मॅचेस जिंकल्या होत्या आणि काहीतरी मागच्या वर्षी पण ते 3 मॅचेस पर्यंत गेले होते मित्रांनो। तर मला सांगा, जळगाव जिल्ह्याचे जर सुरक्षा रक्षक बॉम्बे सारख्या सिटीत येत आहेत कबड्डी खेळण्यासाठी, मग ठाणे जिल्ह्याचे सुरक्षा रक्षक का मागे आहेत? ड्युटी ॲडजस्ट करा मित्रांनो आणि कबड्डी खेळण्यासाठी या। जे यंग सुरक्षा रक्षक आहेत त्यांना खास करून मला विनंती आहे की कबड्डीमध्ये भाग घ्या मित्रांनो। आणि विशेष करून ज्या लेडीज सुरक्षा रक्षक आहेत यंग, त्या लेडीज सुरक्षा रक्षकांनी बी कबड्डीमध्ये भाग घ्यावा। आपल्याला लेडीजची पण एक कबड्डीची टीम आहे ती उतरायची मित्रांनो। आपलं नाव आणि आपल्या मंडळाचं नाव आपल्याला रोशन करायचं आहे। जोपर्यंत आपण मार्केटमध्ये उतरत नाही ह्या अशा स्पर्धेमध्ये, तोपर्यंत आपलं सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव आणि आपलं नाव हे होणार नाही मित्रांनो। त्याच्यासाठी आपल्याला धावपळ करावं मित्रांनो। ठीक आहे, बरेच जण म्हणतात की काय लावलं हे पगार वाढ म्हणे, ते पण होईल मित्रांनो। पण हळूहळू जोपर्यंत आपण जसं की पोलीस बघा हे प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतात, त्याच्यानंतर जे दुसऱ्या फोर्स आहेत त्या पण बघा कुठं गेलेले आहेत स्पर्धेमध्ये, ऑलिम्पिकमध्ये खेळायला बघा मित्रांनो। पोलीस असतील किंवा आर्मीवाले आपले फौजी भाऊ असतील सर्व, आणि मग आपण मागे काय। तर मित्रांनो विषय कसा असतो, कबड्डीमध्ये जर समजा तुम्ही चमकले तर तिथं मान्यवर असतात जे निर्णय घेतात, ते बघतात की हा प्लेयर कसा आहे, हा कबड्डीमध्ये सक्सेस होईल का, तर त्याला ते उचलतात। आणि इंटरनॅशनल जेव्हा कबड्डी स्पर्धा असते त्या याच्यामध्ये पण चान्सेस जास्त असतात मित्रांनो। त्याच्यामुळं ज्याला कबड्डीची आवड असेल त्यांनी 100% भाग घ्या। त्याच्यानंतर पुढची जर कशी राहील ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार कबड्डीचं सांगत राहूया। आणि तुमच्या भागामध्ये एक कबड्डीची म्हणजे प्रॅक्टिस चालू ठेवा मित्रांनो। आता मी समजा नवी मुंबईमध्ये, तर माझ्या नवी मुंबईमध्ये जेवढे मी मला फोन म्हणजे नावं देतील त्यांचं आपण अरेंज करू आणि एक कुठेतरी ग्राउंडला प्रॅक्टिस करूया मित्रांनो। पण बाहेरचे समजा विक्रोली असेल किंवा कांजूर मार्ग असेल किंवा पनवेल असेल किंवा लांबचे जे कल्याणवाले, तर त्यांना तिथंच ग्राउंड असेल तर तिथं प्रॅक्टिस करा। आणि जशी आपली तारीख फिक्स होईल कबड्डीची फेब्रुवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये, तसं आपण लगेच व्हिडिओ बनवणार की मित्रांनो तयार राहा, आपल्याला एक 8 ते 10 दिवसामध्ये खेळायला जायचं आहे। आणि काय पेपर लागतील ते पण मी तुम्हाला तेव्हा सांगणार आहे मित्रांनो। आता तुम्हाला सांगायचं कारण काय आहे की आपल्याला लिस्ट बनवायची मित्रांनो। कबड्डी प्लेयर कबड्डी खेळण्यासाठी जे सुरक्षारक्षक इच्छुक असतील, जे महिला सुरक्षारक्षक इच्छुक असतील, त्यांनी माझ्या नंबरवर तुमचं नाव द्यायचं आहे मित्रांनो।
आपलं कबड्डी स्पर्धेचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी ॲड करतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला कळेल की किती सुरक्षारक्षक कबड्डी खेळण्यासाठी ॲग्री आहेत आणि तसं मग आपल्याला मंडळाला द्यायचं आहे मित्रांनो की असे असे एवढे एवढे सुरक्षारक्षक कबड्डी खेळण्यासाठी तिथं तयार आहेत मित्रांनो. त्या अनुषंगाने आपल्याला जे मंडळाकडनं काय मदत होईल, किटची बोला किंवा काय थोडीफार मदत, तर ते आपल्याला मंडळ करणारच आहे. कारण की मागच्याच वर्षी आपल्याला ढोके साहेबांनी सांगितलं होतं की यावर्षी टाईम कमी असल्यामुळं आपल्याला काही हालचाल करता येणार, पण पुढच्या वर्षी जे तिथे मला तुम्ही 1 महिना अगोदर सांगा की जेणेकरून त्यांच्याकडनं काय त्यांच्या मंडळातून काही मदत भेटेल तर ती आपल्याला कामात येईल मित्रांनो. जे बाहेरच्या जिल्ह्यातले त्यांचं वेलफेअर फंड जर कट होत असेल पेमेंट स्लिपमध्ये, त्यांनी सुद्धा कबड्डीसाठी भाग घ्यायचा आहे मित्रांनो. नागपूरमध्ये बी वेलफेअर फंड कट होतो, त्याच्यानंतर पुण्यात पण कट होतो, ठाण्यात होतो, जळगावमध्ये होतो, नाशिकचं मला माहीत नाही मित्रांनो. पण जे सुरक्षारक्षक इच्छुक असतील कबड्डी खेळण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यावाल्यांना तुम्हाला ट्रॅव्हलिंग भत्तासुद्धा आहे मित्रांनो. ट्रॅव्हलिंग भत्तासुद्धा भेटणार आणि तुमचं राहण्याचं तिथं नियोजन आहे. एकदम कामगार कल्याण मंडळाच्या अंतर्गत आपल्या ह्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा म्हणजे कबड्डी मॅचेस खेळल्या जातात मित्रांनो. तर आपल्याला प्रमाणपत्र पण भेटतं. सहभागी जर समजा आपण मॅचेस हारलो तर आपल्याला त्या प्रमाणपत्र पण भेटतं आणि जर जिंकलो तर त्याचं बक्षीस पण आहे मित्रांनो. पहिलं दुसरं तिसरं असे 3 काढतात. तुम्हाला तर माहितीच आहे. रोख रक्कम असते, प्रमाणपत्र असतं, ट्रॉफी असते, बऱ्याच गोष्टी असतात मित्रांनो. तर आपल्या मंडळाचं नाव आणि आपलं नाव आपल्याला रोशनच करायचं आहे. तर त्या अनुषंगाने मी व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओमध्ये 2 विषय आहेत मित्रांनो. पहिला जो विषय होता हा मेलचा होता आणि सेकंड विषय जो आहे तो कबड्डीसाठी होता. जे सुरक्षारक्षक कबड्डी खेळण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी माझ्या नंबरवर नाव द्यायचं आहे मित्रांनो. फिट राहा, तंदुरुस्त राहा, घर आणि ड्युटी आणि घर, त्याच्या व्यतिरिक्त एक समजा स्पोर्ट्समध्ये किंवा रनिंग असेल किंवा आता आपल्याला कामगार कल्याण मंडळाने जबरदस्त असं ग्राउंड दिलेलं आहे किंवा प्लॅटफॉर्म दिलेला आहे कबड्डी खेळण्याचा. कबड्डी आहे, त्याच्यानंतर कुस्ती स्पर्धासुद्धा आहे मित्रांनो. तर अशा सुरक्षारक्षकांनी मला नाव द्यायचे, ती मी लिस्ट बनवणार आहे आणि तर प्रॅक्टिस चालू ठेवायची आहे. आणि पुढची प्रोसिजर म्हणजे जशी कबड्डीचा जोड येईल आपल्याला, तारीख येईल, तसं आपल्या सर्व व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्याला सर्वांना कळवायचं आहे मित्रांनो. तर नंबर मी देतोय, माझा नंबर. तर त्या नंबरवर मेल ज्या सुरक्षारक्षकांनी केलेलं आहे त्यांचा स्क्रीनशॉट मला पाठवा आणि कबड्डीसाठी जो सुरक्षारक्षक इच्छुक असेल त्यांनी मला व्हॉट्सअप नंबरला नाव द्यायचं आहे की सर मी कबड्डी खेळायला तयार आहे. म्हणजे मी त्यांचं नाव घेतो, त्याची लिस्ट बनवतो, किती आपले सुरक्षारक्षक जमतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला टीम तयार करायची आहे मित्रांनो. तर जर लेडीज सुरक्षारक्षक जे आहेत त्यांनी पण मागे राहू नका, त्यांनी पण पुढे या. लेडीज सुरक्षारक्षकांना मला एकच सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ याच्यासाठीच होता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या सुरक्षारक्षकापर्यंत पोहोचवा. जे सुरक्षारक्षक कबड्डी खेळण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असताना सबस्क्राईब करा, कमेंट करा. लाईक नाही पण केलं चालेल, पण कमेंट तरी करा मित्रांनो, की कमेंटद्वारे मला कळतं की कुठं काय प्रॉब्लेम चालला, कुठं काय चाललंय. मित्रांनो बघा, भरपूर कॉल्स येतात, भरपूर कमेंट येतात, तर मी माझ्या टायमिंगनुसार कमेंट वाचतो आणि त्याला रिप्लाय देतो मित्रांनो. तर असं समजू नका की तुम्ही कमेंट केली मी बघितलं नाही, मी बघतो मित्रांनो. पण माझ्याकडे ते कधी कधी काय असतं, कमेंटचं उत्तर नसतं म्हणून मी इग्नोर करतो मित्रांनो. आणि ज्या कमेंटचं माझ्याकडे उत्तर आहे मी ते 100% डेफिनेटली सुरक्षारक्षकांना असेल किंवा जे उमेदवार असतील, म्हणजे समजा जे भरती होण्याची सुरक्षारक्षक मंडळामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे त्यांना बी मी रिप्लाय देतो. कॉल येतात, मी व्यवस्थित गायडन्स करतो. कारण की ज्ञान वाटो ज्ञान बळेगा मित्रांनो. आता समजा मंडळाचंच ज्ञान जर आपण वाटलं तर आपल्याला ज्ञान वाढणारच आहे, या गोष्टी असतात. तर मी जास्त बोललो असेल, व्हिडिओ जास्त मोठा होतोय, तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.